LIC एजंटजवळ फक्त 10 मिनिट बसून बघा, तो तुम्हाला हे पटवून देईल की जगण्यापेक्षा मरण्यात जास्त फायदा आहे. थंडी आत्मसन्मानाची संधी देते. अंगावर शाल घेऊन आपणच आपला सत्कार करावा. पक्या, मी स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं प्रेमपत्र तुला मिळालं का ग पुष्पा? पुष्पा, हो, ते पत्र मी तपासणीला पाठविले. रिपोर्ट आला की तुला एड्स आहे. मला विसरून जा पक्या. गंपू, तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना, मग पत्र का पाठवलंस? झंपू, आधी फोनच केला होता, पण एक बाई सारखी सांगत होती, प्लीज ट्राय लेटर. गर्लफ्रेंड, प्रार्थना कर की मी परीक्षेत नापास होईन. बॉयफ्रेंड, का? गर्लफ्रेंड, बाबांनी सांगितलंय की पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन. गण्या, हे डॅड, व्हॉट्सअप. पप्पा, मराठीत बोलायला लाज वाटते का रे? गण्या, ओके, ठीक आहे. मला जरा गरम केंद्रबिंदू देता का? पप्पा, हे काय असतं आता? गण्या, हॉटस्पॉट हो पप्पा. पप्पांनी स्पॉट हॉट होईपर्यंत धुतला. पक्या बादाम विकत असतो. एका कस्टमरने विचारलं, बादाम खाल्ल्याने काय होतं? पक्या, डोकं चालतं. कस्टमर, कसं? पक्या, एक सांग, 1 किलो तांदळात किती तांदूळ असतात? कस्टमर, माहीत नाही. पक्या, हे घे बदाम खा आणि आता सांग, 1 डझन केळात किती केळं असतात? कस्टमर, 12. पक्या, बघितलंस का? चाललं ना डोकं? कस्टमर, 2 किलो दे यार, लय भारी चीज आहे. एक माणूस बस स्टॉपवर उभ्या असलेल्या बाईला डोळा मारतो. बाई, अहो, मी तसली बाई नाहीये. माणूस, बाई, ते ठीक आहे, पण चेक करणे आमचं काम आहे. पत्नी, शादी की रात जब आपने मेरा घूंघट उठाया तो आपको कैसा लगा? पति, मैं तो मर ही जाता अगर मुझे हनुमान चालीसा याद नहीं होती तो. सासू, चांगले 9 महिने पोटात वजन सोसले आहे मी. सून, किती किलोचा होता तेव्हा तो? सासू, चांगला 3 किलोचा होता. सून, आता 80 किलोचा झालाय. रोज सोसते मी आणि हो का चू नाही करत.